हवेचा आवाज येतोय का? हो थांबलो इथं. हा गावाकडे आलतो अगं. सुट्टी आहे ना ह्यांना 2 दिवस. आलोय मग इकडे गावाकडे. नाही सर, मी थोडा बाहेर आलोय, गावाला आलोय जरा. हो थांबलोय आता. हो, मंडीला आलो की सगळं काम करतो. नाही 2 दिवसासाठी चाललोय आता ग. नाही जमणार आहे. पप्पा काय म्हणतात आहेत, त्यांचं काय चाललंय? हो खूप दिवस झाले कॉल नाही झाला ना. तू हात धुतले का रे? नाही. मग कोण धुणार? गुड बॉयस ना तू. अरे बघ ना हा संस्कार. हा ना बापाने लाडवून ठेवलंय. चल इकडे. हो दर. नाही नाही, त्याच्या पप्पांनी बिघडून ठेवलंय त्याला. कंटिन्यू लाड करतात त्याचे, मग तसं होणारच ते. मम्मी नीट टाक ना पाणी. किती नाटकं करतो रे तू? लय डोक्याला ताप आहे, काय सांगू तुला. मम्मी तू म्हणलेले ना आपण झाडाखाली बसून जेवण करायचं. अरे हो बाळा, पण बघ इथं आजूबाजूला झाडं दिसतात आहेत का? हा राव. झालं का तुमचं? निघायचं का? नाही, इथंच राहायचंय आता. तुला सरळ बोलता येत नाही का? मी काय वाईट बोललो? मम्मी चल, इथं बी भांडणं सुरू झाली तुमची. चल चला चला. चला जरा ही बाटली ठेवा आत. आलं का पुन्हा? हा. अरे वा 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 वा. नाही नाही राहू द्या. कशाला कपडेच तर आहेत. झोपलं दिसत नाही. हा जाऊ दे. चल, ठेव मध्ये पाणी घे बरं. बस. काय संस्कारराव, काय म्हणता? काय नाही. पडले का सुट्ट्या शाळेच्या? हा. हा? मग यावेळेस आहे का नाही पास होणार का नाही? हा. लय उशीर केला. सकाळीच निघालो होतो, पण पुण्याची ट्रॅफिक, त्यात हे ऊन, गाडीमध्ये AC असून सुद्धा गरम होत होतं. उन्हाने लय बेकार आहे रे बा. पाणी घ्या. लय हालाल केली तिकडे बी. शेतातले काम होतं व्हाय ना. काका दीदी न दादा कुठे तो? ते गेले त्यांच्या मामाकडं. तू गेलता का नाही? नाही ना. बरं ते जाऊ दे. घरून निघताना काय खाल्लं होतं का नाही, का तशीच निघाली? मम्मी म्हणलेली आपण झाडाखाली बसून जेवायचं, पण तसं झाडच भेटलं नाही. कसं भेटणार? संध्याने झाड तोडल्यावर झाड कसं भेटणार? अरे तुला आजकालचे पोरं शिकले तेवढे हुकलं सगळं करायला लागलं. ओ आप्पा, अवघा बसा जरा. आत्ताच ते दमून भागून आलेत. काय तुमचं आलेलं झाले का सुरू? यांची टोमना मारण्याची सवय गेली नाही वाटतं अजून. अगं तू नको त्यांचं लय म्हणावं घेऊ. ते हल्ले असेच बडबडत असतात काय पण. तेवढं बोलता बरं येते त्यांना. अगं कोमल, तुला स्वभाव माहित नाही का त्यांचा? का तुला नवीन आहे? अगं आम्हाला तर रोजच चालय बघ येत आहे. ताट कर, पोराला भूक लागली असेल. हा चला. चल. ओ काका मला भेल खायची. भेल? हा. हा, भेल मग संध्याकाळी खाऊतो आपण भेल. हा आप्पा, जेवायचं? नको नको. ओ आजोबा मटण आहे मटण. आणि थोडं अहो, त्याचं काय ऐकता, वांग्याची भाजी आहे. मग नको. हा. राजू, काय ठरलं मग तुमचं? मी काय म्हणतो दादा, नाही भाऊजी, आमचं ठरलंय. घर बांधायचं तर तिथंच बांधायचं. तुझं काय म्हणणं आहे? आता कोमल म्हणते तर तिथंच बांधायचं. तिथं जर घर बांधलं तर एवढं मोठं आंब्याचं झाड तोडावं लागेल. अहो एवढं मोठं आहे म्हणून तर तोडायचं ते झाड. 1 गुंठा जागा व्यापती त्या
जाऊन दे ना, ते झाड तसं बी त्यांच्या वाटणीत आले, तोडतील नाही तर ठेवतील. तुम्ही कशाला एवढं अवघड वाटून घेताय? अगं तसं नाही का, त्या आंब्याच्या झाडावर आम्ही लहानपणापासून खेळलोय, बागडलोय, लहानाचं मोठं झालो. तुला माहिती आहे का, ते झाड आमच्या आजीने लावलं होतं. आमच्या आजीचा ह्याच्यावर लय जीव बरं का. त्या झाडाकडे पाहिलं ना, असं वाटतं आमची आजी अजूनही जिवंत आहे. म्हणून थोडं अवघड वाटतंय बघ. मी काय म्हणतो कोमल, त्या झाडाच्या पलीकडे मोकळी जागा आहे, तिथे पण आपण फार्म हाऊस बांधू शकतो ना. इथं माझ्या शब्दाला काही किंमतच नसेल ना, तर करा तुम्हाला काय करायचंय ते. ए कोमल, 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 ए पुरे, ए हे बघ, हे असं आहे. हो, तुम्ही गप्प बसाव, उगाच आपल्यामुळे त्यांच्यात वाद व्हायला नको. माझं काय म्हणणं नाही, करा तुम्हाला जसं करायचं तसं. आजोबा ते चंद्राव काय काळे काळे डोंगर आहेत का? कोणाच ठाऊक बाबा, असं डोंगर म्हणल्यावर झाड बी असतात. असं म्हणजे मग तिथली झाड तोडली असतात का? नाही, का? तिथं माणसं कुठं राहतात? म्हणजे सगळे झाड माणसात तोडतात का? अरे बाबा, माणूस सोडून जगात कुठल्या प्राण्याने झाडं तोडलेलं ऐकलं का? नाही. आजोबा आपल्या आंब्याला आंबा आलेच का हो? आल्यात, पण पहिल्या एवढं नाही. का हो? अरे आता काळच बदललाय. काय आमचा काळ होता, पाऊस तर असा बादा पडायचा, वडं नाडं भरभरून व्हायचे, झाडाला फळं अशा लगडलेले असायचे. एक नंबर काळ होता आमचा. आजोबा तुमच्या काळात आपल्याला जाता येईल का? आयला आमच्या काळात तर परत काय जाता येणार नाही. तुम्ही ठरवलं ना, आमचा काळ परत नक्की आणता येईल. आजोबा कोण रडतंय? खालच्या आडीचा तो दुसऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही का? आजोबा आत्महत्या म्हणजे काय हो? अरे गळ्याला फास लावून मेरत हो. तू टीव्हीच्या बातम्या ऐकत नाहीस का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्यात ते. आजोबा शेतकरी आत्महत्या का करते तो? लोक झाडं तोडतात, झाडं तोडल्यामुळे पाऊस कमी पडतो, आणि पाऊस कमी पडल्यामुळे पीक नीट येत नाही, आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. असं होतं वय. मला आता झोप, आता मला बी झोपू दे. हॅलो. अहो नाही घरी कसा असला, स्पॉटवरती मी ऑन द स्पॉट. हे काय कामच चाललंय समोरच, तिथंच मी. खोटं वाटत असेल तर व्हिडिओ कॉल करू का? मग नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका. उद्या तुमची समिती गावात यायच्या आत सगळं काम ओके झालेलं असेल. ठेव का? ए बाबा उरक लवकर, अजून गावातली मरणाची बेथडं रांगवायच्यात. जरा जाड काढ, जाड अंग. तसं आईला बापासारखंच काम करू नको, चांगलं काम कर जरा. संत्याने काय उद्योग केलाय काय माहिती. हॅलो. हा संत्या, झाले खालच्या आळीतली झाड लावली का? अरे वा वा, गुड गुड गुड. आणि वर जाळीची? व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि मसन वाटेतलं अजून नाही? त्या आईला उद्या का लोक आल्याच्या नंतर त्यांच्या समोर झाड लावतो का आता? जा. मसन वाट्यात जागा नसती का? काय बोलतो संत्या? अरे गेल्या वर्षी ज्या खड्ड्यात झाडं लावली होती ना, त्याच खड्ड्यात झाड लाव. आणि मग अरे 5 वर्ष तेच करतोय म्हणतो रे. बरं गेला का? हा. नमस्कार सरपंच. अरे राजेश कसा आहेस? करतो नंतर करतो. कवा आला? कालच आलंय. बर, काय म्हणतोय जॉब? एकदम मस्त. ओके मध्ये ना? हो. बरं ते मागच्या वेळेस तुमच्या भावाच्या वाटणं कसं काय ओके मध्ये करून टाकलं एकदम? हो. अरे तुझा मोठा भाऊ आडून बसला होता, म्हणला ती आंब्याची वाटणी मलाच पाहिजे. मी म्हणलं काय बनाय काय? अरे ते लहान दाखते, मी जोर लावला म्हणून आंब्याची वाटणी तुला मिळाली. कसं आहे काम आपलं? बरं आता काय काम काढलं?
काय नाही, गावामध्ये घर बांधायचं म्हणतोय. घर हो, फार्म हाऊस. फार्म हाऊस गुड, बांधून टाक. टेन्शन घेऊ नको, इटा बिटाला सांग आपल्या मेवण्याची इटभट्टी आहे. पण त्यासाठी ते आंब्याचं झाड तोडावं लागेल. का? बायको म्हणते फार्म हाऊस बांधायचं तिथंच बांधायचं. त्याच्या आला असा मॅटर आहे काय? बायको म्हणते म्हणून तोडून टाक. बिनधास्त तोडून टाक. कसं आहे, बायकोला नाराज करून आजकाल जमत नसतंय. कसं आहे, झाड काय आजचं उद्या लावता येईल, पण आजच्या काळात जर बायको गेली तर परत मिळाले अवघड आहे. आणि तसं पण ते झाड किती मोठे आहे तुझं, खालची जवळजवळ 1 गुंठभर जागा त्या आंब्याची आपली. टाक तोडून. पण मला समजलं तुमचं कोणी ओळखीचं लाकडाचा व्यापारी आहे ना. तो का आता ओळखीचा साडू आहे आपला सक्का. तुला सांगतो, आपण सरपंच झाल्यापासून गावातलं एक पण झाड आपण दुसऱ्या व्यापाऱ्याला तोडून दिलं नाही. हा, तेवढं त्यांना झाड दाखवलं असतं म्हणजे. त्याला काय तवा 0 मिनिटात लगेच. साडू ये बघा, 1 नंबर डायल केला. दिवसातून 4-5 वेळा तरी साडू संग मला बोलावंच लागतंय. हा साडू, हॅलो. कुठे चालू आहे का? बरं बरं, ऐका ना, ते काय झाले, हा एक पार्टी आहे, ते झाड आहे त्यांचं एक. पुण्यावाली पार्टी आहे राव, असं काय करताय? उद्या कशाला पुण्यावाली पार्टी म्हणे तर तो का? अहो तुम्ही एक काम करा, एक तासाभरात गावात येऊन त्यांना भेटा. त्या झाडाचा सौदा करून टाका. वाटलंच तर तोडाय 2-3 दिवसांनी या. हा मग काय तर. हा, त्यांचा नंबर पाठवून ठेवतो तुम्हाला मी. हां चालते, ठेव का? हा, बिजी मारणाचा बिजी साडू आपला. मला सांगतो, लाकडाचा व्यापार चालू केल्यापासून लाकडावाने असणारा साडू असा नुसता जाड झाला बघा. बरं, 1 तासाभरात ते येऊन जातील, तुमच्याबरोबर बोलणं होईल. तुमचं काय ते सौदा करून टाका. धन्यवाद सरपंच, डोक्यावरचं ओझं कमी केलं. तो का? अरे बाबा, आमचं कामच आहे समाजकार्य करणं. अरे तो समाजकार्यानं आठवलं, तो खालचाळीचा कृष्ण शेतकरी नाही का, त्याने काल आत्महत्या केली ना. ते सरकार लोक येणार आहेत, मला तिकडे जावं लागेल. हां चालतं, येतो मी. ते सौदा होऊन जाईल तुमचं, काय टेन्शन नाही. हां चालतं इकडे. आणि आहे राजेश, अरे बाबा ते आंबा उतरवला का? नाही. मग ते झाड तोडायचे, ते आंबा जर उतरवलं तर एखादे पाणी तेवढं आपल्या घरी आणून टाक. हा चालतंय. ए बाळा, उरकलं का? आज ते झालं की त्या मंदिराच्या मागचे बितड पण राखवायचे. हा, शेम लिहायचं. आज शेजारा चांगलं काढ. हा चालतंय. काय पाहुणं, किती उशीर, सकाळपासून वाट पाहतोय. पाहुणं, लाकडाचा व्यापार एवढा जोरात चाललाय, इथं आम्हाला वेळ नाही. फक्त कसं आहे माहिती आहे का, 4:30 फोन आले म्हणून आलो. या कुठे आहे तुमचं झाड? हे काय ते? पाहुणं, ही झाड तोडायचे का? हो, हे तोडायचंय. पप्पा आपल्याला झाड का तोडायचे? बाळा, आपल्याला इथं घर बांधायचं ना, म्हणून तोडायचं. अहो, झाड तुटल्यानंतर पक्ष्यांची घरटे बिट्टे त्यांना, मग त्यांनी कुठे जायचं? अरे त्यांचं ते बघताना कुठे जायचं? तू कशाला टेन्शन घेतो? अहो, काल त्यांच्या आजोबा सांगत होते, झाड तोडली तर पाऊस येत नाही, पाऊस नाही आला तर शेती होत नाही, शेती नाही आली तर शेतकरी आत्महत्या करतात. त्याला पोरगं तुमचं लय चाबराट राव. त्याचं जाऊ दे, तुम्ही रेट बोला. तसं बघितलं ना, झाडाला सगळा हिरवा पालाची आणि आंब्याच्या झाडाला काही किंमत मिळत नाही. तर कसं आहे माहिती का, 15,000 होईल रेट. काय बोलता राव, एवढं मोठं झाड आहे आणि 15,000? बरं तुमचा रेट बोला. 30,000 तरी द्या. काय पाहुणं, तर कसं आहे, तुम्ही आमच्या साडूच्या जवळचे, त्यामुळे काय मला तुमच्यावर घासाघास बी करता येणार. तुमचं जाऊ द्या, माझं जाऊ द्या. 20,000 फायनल करू. बरं ठीक आहे. उद्या पाठवत जाडतो रे माणसं. उद्या? आज सुट्टी संपते माझी, पुण्याला जावं लागेल मला आज. लावा ना बिंदास तुम्ही. तसं बी झाड तोडा तुमची काही गरज आहे का? ठीक आहे. पेमेंटचं काय? तुम्ही पेमेंटचं काय टेन्शन घेता. तुमचा गुगल पे फोनपे नंबर द्या. तुम्ही पुण्यात पोचायच्या अगोदर पैसे पोचलेले असतात तुमच्या अकाउंटवर. हॅलो, बोला की. अहो ते किरकोळ झाड होतं आंब्याचं, तसं तर आपण घेतच नाही, तर साडूच्या फोन म्हणून घ्यावं लागलं. तुमचं कायच आहे? तिथंच का? अहो आलो एक 10-15 मिनटात आलो. आलो की आलो हां ठेवतो. पाहुणं, पैशाचं काय टेन्शन घेऊ ना, येतो मी. चला.
चला रे पटापटा. चला चला. होय शेत तरी कुठं कुठं झाड बघतात हा काही कळत नाही हो यांचं. अरे पांडवा बोल की. आज लईच बेकार ऊन आहे गाड्या. अरे ते ऊन जाऊ दे मरून दे. हे आंब्याचं झाड किती मोठं आहे बघ. असू दे किती वाट शेटने काय सांगितले काय 2 तासात झाड तोडून झालं पाहिजे. हा बरोबर. खरं आहे बरं का, पण मला तर लई भूक लागली. तेव्हा मी काय म्हणतो, आधी आपण जेवण करून घेऊ मग झाड तोडू. अरे काय तुला नुसतं जेवायचं पडतं रे. अरे पण ऐकून तर घे ना चल तू. आता तुम्हीच मला सांगा, हा हे झाड सोडून इथं दुसरी कोणती झाड आहेत का? हा? सांगा ना, आहे का? इथं जवळपास झाडच नाही अजिबात. नाही ना. आणि जेवायच्या आधी जर आपण हे झाड तोडलं तर आपल्याला जेवायला आहे का सावली? अरे आईला पांडवा हा गडी काय पण आहे पण बोलण्यात पॉईंट आहे बरं. हा बरोबर आहे बरोबर आहे. चला. चला मग. पेड़ काटने आए हैं कुछ लोग मेरे गाँवों में, धूप बहुत तेज है ये सोचकर बैठे हैं उसी की छाँव में.